ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षे यमामृता। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव। ओम श्री महालक्ष्मी नमः। नमस्कार मैत्रिणी, बघा बुधवार 12 ऑगस्ट दीप अमावस्या. चुकणी खाऊ नका या 3 भाज्या. वर्षभर भोगावे लागतील भयंकर परिणाम, शत्रुपीडा, पितृदोष आणि कुटुंबावर येईल मोठे संकट. मैत्रिणींनो, येत्या बुधवारी 12 ऑगस्टला अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी दीप अमावस्या येत आहे. आपण सगळेच या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करतो. तो घरातील नकारात्मकता बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, एका रात्रीच्या केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या घरात वर्षभरासाठी दारिद्र्य, पितृदोष आणि भयंकर शत्रुपीडा येऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. दीप अमावस्येच्या दिवशी आपण काय खातो यावर आपल्या घराची शांती आणि प्रगती अवलंबून असते. आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्यांच्या सांगण्यात काही अशा भाज्यांचा उल्लेख आहे ज्या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचा थेट परिणाम घरातील मुलांच्या आरोग्यावर, प्रगतीवर, नवऱ्यांच्या नोकरीवर, व्यवसाय आणि प्रगतीवर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्याविषयी सांगणार आहे ज्या अमावस्याला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यासोबत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो हा उपाय शिवमहापुराणामध्ये सांगितलेला आहे, ज्यांनी तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि पीडा एका रात्रीत कायमची नष्ट होईल. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करा. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 भाज्या कोणत्या आहेत आणि तो 3 गुप्त उपाय कोणता आहे. मैत्रिणींनो, दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची समाप्ती नाही, तर ती एक अत्यंत मोठी आणि पवित्र आध्यात्मिक बदलांची नोंदी असते. 12 ऑगस्टला आहे दीप अमावस्या, अर्थात आषाढ अमावस्या. या दिवशी सगळ्यांना माहीत आहे, घरातील सगळ्या दिव्यांची स्वच्छता केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. पण त्याआधी एक शंका आहे. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण होणार आहे. पूजेवर त्याचा काही परिणाम होईल का? तर मुळातच हे 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे पूजेवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेला जशी दरवर्षी पूजा करतो त्याप्रमाणे करू शकता. आषाढ महिन्यातील गडर काळ रात्री संपून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा, व्रतवैकल्याचा, सणाचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमय काळ सुरू होणार असतो. म्हणून या आपण रात्री घरातील सर्व जुने नवीन दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू लावून त्याची पूजा करतो. दिव्याचा तो लहान दिव्य प्रकाश आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण मैत्रिणींनो, एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपण घराच्या चौकटीवर, अंगणात आणि देवघरात श्रद्धेने दिवा लावतो, पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपण खात असलेल्या अन्नाची नकारात्मकता, अन्नात नकारात्मकता निघून गेली तरच त्या बाहेरच्या दिव्यांचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल? आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी खूप मोठा सिद्धांत सांगितलेला आहे. जसे जसे अन्न तसे मन आणि तसे विचार. यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा दडलेला आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडत असतात. समुद्रातील भरती ओहोटी येथे मानवी मनातील भावना तीव्र होतात. याच काळात ब्रह्मांडातील नकारात्मकता आणि सूक्ष्म दुष्ट लहरींचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. वनस्पती आणि भाज्या सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे. या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात. अशा वेळी जर आपण या दिवशी नकळत या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात प्रवेश करते आणि म्हणूनच ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक चूक आपल्यासारख्या गृहिणीकडून नकळत कशी घडते पाहूया. आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे ताज्या दिसणाऱ्या आणि किंवा नेहमीच्या भाज्या दिसल्या की सहज विचार न करता विकत आणतो. दुपारी किंवा रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला संकटाकडे नेतो. पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि नशीब जोडलेले असते.
आपल्या अज्ञानतेच्या पोटी जर या पवित्र दीप अमावस्येला आपण त्या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक आणि कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. हे भयंकर परिणाम कोणते, चला बघूया. पितृदोष आणि पितरांचा दिव्य काळ. हा अमावस्येचा काळ आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या स्मरणांचा असतो. या दिवशी आपले पूर्वज पृथ्वी तलावावरती आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. ते नदीकाठी प्रथम येतात, म्हणून या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये कणकेचे छोटे छोटे 11 गोळे आणि 5 दिवे प्रवाहित करावे. तसेच दही भात थोडासा पाण्यामध्ये सोडावा असे विशेष म्हटले आहे. या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी असणाऱ्या भाज्या बनवल्यास पितर असंतुष्ट व्यक्त करतात. घरातील बरकत निघून जाते आणि पैशाची आवक थांबते. शत्रुपीडा आणि नकारात्मकता या विशिष्ट भाज्यांमुळे शरीरात आणि वास्तूमध्ये रजतम गुण वाढत जातात. यामुळे कुटुंबात कर्त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, पतीच्या नोकरीत, व्यवसायात विनाकारण प्रगती थांबते. तुमच्या आयुष्यात शत्रू, गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले काम केले तर लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि कामात अडथळे आणतात. या नकारात्मक अन्नाचा सर्वात पहिला आणि वाईट परिणाम घरातील मुख्य काम कर्त्या व्यक्तीवर म्हणजे तुमच्या पतीवर होतो. त्यांच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते, तसेच लहान मुलांची एकाग्रता नष्ट होते. ती विनाकारण आजारी पडतात किंवा त्यांना नजर लागल्याचे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्की शंका आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला असेल की अशा 3 भाज्या आहेत ज्या पवित्र दीप अमावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. चला अजिबात वेळ न घालवता त्या 3 भाज्या मागील सत्य आणि कारणे सविस्तर जाणून घेऊया. पहिली भाजी वांग्याची. होय मैत्रिणींनो, पहिली भाजी आहे वांगी. आणि गृहिणीचा असा समज असतो की वांगी ही रोजच्या जेवणामध्ये एक साधी भाजी आहे, पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी आणि भरीत बनवणे अत्यंत वर्ज्य मानले गेले. याचा उल्लेख कुठे आढळतो आणि काय सांगितले आहे ऐका. आपल्या प्राचीन पुराणात तसेच पद्मपुराणासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये आपल्या सनातन परंपरेत आचार्य सिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधर्माचे वर्गीकरण केलेले आहे. यामध्ये वांग्याला व्रतक म्हटले असून ते निसर्गाचे अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेलेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेष चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्ती तीव्र असते. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात सांगते. शत्रुपीडा आणि व्यावसायिक नुकसान. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्येला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीच्या नोकरीत आणि व्यवसायात सहकार्याचे विनाकारण खटके उडू लागतात. याचे श्रेय दुसरे कोणीतरी घेऊन जाते आणि नवीन गुप्त शत्रू निर्माण होतात. घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास. घरात विनाकारण चिडचिड वाढते. लहान मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्र होऊ शकत नाहीत आणि घरातील गृहिणीचे मन चंचल राहते. म्हणून येत्या 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला वांग्याची भाजी, भरीत किंवा वांग्याचा कोणताही पदार्थ घरात अजिबात शिजवू नका आणि खाऊही नका. 2. दुसरी भाजी पालेभाजीमधील विशेष शेपू आणि कांदा पात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी किंवा कांदा पात. याचा शास्त्रात उल्लेख आणि मूळ कारण आपल्या धर्मसिंधू आणि करुणासिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी आणि व्रताच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट सांगितले आहे. या ग्रंथानुसार जमिनीला लागून वाढणाऱ्या ज्या भाज्यांचा गंध, वास अत्यंत तीव्र असतो आणि ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला देवाला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाही आणि स्वतःही खाल्ल्या जात नाही. शेपू, कांदा पात या दोन्ही भाज्या उग्र वासाच्या, तीव्र गंध असून त्या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात सांगते ऐका. पितृदोष निर्माण होतो. दीप अमावस्या हा दिवस आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा, त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा दिवस असतो. जर या रात्री घरात शेपू किंवा कांदा पात यासारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मकता, सात्विक लहरी नष्ट होतात. त्यामुळे पितर असंतुष्ट व्यक्त करतात असे मानले जाते. आर्थिक चंचल आणि आरोग्याची हानी होते. पितृदोष निर्माण झाल्यामुळे घरात पैशाची आवक अचानक मंदावते. हातात आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढतो. तसेच घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीमध्ये आळस आणि पित्ताचा त्रास वाढवून शरीर थकते, शरीरात थकवा जाणवतो. आता तुम्ही म्हणाल की नक्की ताई विचार करत असाल की ताई वांगी आणि शेपू किंवा कांदा पात याबद्दल समजले, पण तिसरी भाजी कोणती आहे जी या 2 भाज्यापेक्षा अधिक धोकादायक मानली जाते?
तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि लोक ती रोजच्या आहारात वापरतात, पण ती अमावस्येला खाणे म्हणजे थेट राहू केतू दोषाला आणि मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणती आहे, चला ते गुपित आणि त्यामागे सत्य सविस्तर जाणून घेऊया. आता तिसरी अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी त्या तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. ती तुमच्या स्वयंपाकघरात अगदी रोज वापरली जाते, पण दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी खाणे किंवा घरात शिजवणे म्हणजे स्वतःच्या हाताने संकटाचे दार उघडण्यासारखे आहे. ती भाजी म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून मुळा आणि मुळ्याची पाने होय. मैत्रिणी, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्येला वर्ज्य का? तसेच मुळा तर हा श्रावण महिन्यामध्ये, अखंड श्रावण महिन्यामध्ये विशेष करून सोमवारी तर आवर्जून सेवन केला जातो. मुळा खाल्ल्याशिवाय उपवास सोडला जात नाही म्हणते. मग अमावस्येला का खाऊ न? तर मैत्रिणी, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठा ज्योतिषशास्त्री आणि आपल्या ग्रंथामधील नियम दडलेला आहे. याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? आपल्या सनातन परंपरेतील स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात सृष्टीखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहारामध्ये स्पष्ट नियम दिलेले आहेत. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की अमावस्येला मूळकम वर्जतम, म्हणजे अमावस्येच्या तिथीला मुळाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या ग्रहांचा छायाग्रहांचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा आस्वाद तिखट तीव्र असतो. बघा मैत्रीण, आता हे गणित नीट समजून घ्या. अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो, म्हणजेच मानवी मनाचे, भावनेचे आणि सात्वकतेचे प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. अशा वेळी जर तुम्ही राहू केतूच्या प्रतिनिधित्व करणारा मुळा, त्याची भाजी आणि त्याच्याशी संबंधित कुठलीही भाजी खाल्ली तर तुमच्या शरीरात आणि वास्तूमध्ये राहू केतू नकारात्मक ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होतो. ज्या लोकांच्या प्रत्येकीत आधीच राहू आणि केतू दोष आहेत त्याच्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. तसेच याचा थेट कुटुंबावर होणारा दुष्परिणाम, पतीच्या आयुष्यावर आणि नोकरी व्यवसायात थेट संकट, तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात, बनवलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात, पैशाचे मोठे नुकसान होऊ शकते, मुलांचा त्रास, घरातील लहान मुलांना विनाकारण नजर लागणे, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. शत्रूंचा त्रास, ज्या लोकांचे तुमच्यावर चांगले प्रेम नाही ते तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करू शकतात. म्हणूनच या दिवशी आवर्जून मुळा आणि कंदमुळा आणि बीट हा पदार्थ खायचा नाही. आवर्जून लक्षात ठेवा, बीटसुद्धा हे तितकेच तीव्र देणारे परिणामकारक भाजी आहे, म्हणून या दिवशी बीटसुद्धा खाऊ नये. 12 ऑगस्ट बुधवारच्या दीप अमावस्येला 3 भाज्या, वांगी, शेपू, कांदा, पात आणि तिसरे म्हणजे मुळा आणि बीट तुमच्या स्वयंपाकघरात अजिबात आणू नका आणि बनवू नका आणि खाऊही नका. आता तुम्ही म्हणाल, ताई, जर नकळत पूर्वी आमच्याकडून ही चूक झालेली असेल, काही हरकत नाही, परंतु या अमावस्येपासून तुम्ही हे नियम पाळू शकता. अमावस्येच्या सर्व संकटापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आता काय करायला हवे? आता मी तुम्हाला असा एक विशेष आणि गुप्त उपाय सांगणार आहे. हा उपाय शुभपुराणामध्ये सांगितलेला आहे, जो या दीप अमावस्येला तुम्ही सायंकाळी केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, शत्रुदोष, शत्रुपीडा, ग्रहदोष भस्म होईल. उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचे फळ अतांग आहे. हा उपाय घरातल्या स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करायला हवा. उपाय कसा करावा सांगते, ऐका. प्रथम, दिव्याची मांडणी. अमावस्येच्या दिवशी घरातील पितळ, तांबे किंवा चांदीचे सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून एकत्र ठेवावे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून त्यांची पूजा करावी. दिव्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी काही वास राहतो. संध्याकाळी घरातील सर्व जुने आणि नवीन दिवे, पणत्या किंवा पितळीचे दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. एका पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढा. त्यावर थोडेसे अष्टगंध किंवा हळदी कुंकुमा, त्यानंतर त्यावर थोडे तांदूळ ठेवा. त्यानंतर हे सर्व दिवे तिथे मांडावेत. त्यामध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घालावे. त्यानंतर एक कणकेपासून चौमुखी दिवा बनवावा. त्यामध्ये सुद्धा मोहरीचे तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घालावे आणि त्यामध्ये
कलरपासून 4 वाती बनवून घ्याव्यात आणि त्यामध्ये लावाव्यात. त्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात 2 लवंग आणि 1 छोटा कापूर टाका आणि चिमूटभर काळे तीळ टाकावे. अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावून 1 फूल अर्पण करावे. दीप प्रज्वलन करताना खालील मंत्र ओम श्री दीप देवताय नमः गंधाक्षताय पुष्पम समर्पयामी असं म्हणावं किंवा स्वामींचे नामस्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा. हे दीपदेवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, आजारपण, शत्रुपीडा नष्ट कर. माझ्या पतीचे मुलाचे रक्षण कर. त्यानंतर हा दिवा संपूर्ण घरात शौचालय आणि स्नानगृह म्हणजे बाथरूम सोडून सर्व रूममध्ये फिरवा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या दिशेने ठेवा. मैत्रिणींनी या उपायाने लवंग आणि कापराच्या धुरामुळे घरातील सर्व वातावरणातील वाईट शक्ती आणि नकारात्मक लहरी पळून जातात. मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणते. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला स्वतःला घरात एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवेल. आता कणकेच्या दिव्याचा महाउपाय. दीप अमावस्येच्या संध्याकाळी गव्हाच्या पिठाचे 5 दिवे बनवावे. त्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप घालून, तिळाचे तेल नसेल तर साध्या तेलामध्ये चिमूटभर तेल टाकावेत आणि ते दिवे प्रज्वलित करून ते दिवे घराच्या मुख्य दारावर, तुळशीजवळ, ईशान्य कोपऱ्यात आणि पाण्याचा नळ पिण्याच्या पाण्याजवळ ठेवावे. दोष नष्ट होऊन चांगले दिवस येतील. आता तिजोरी व पैशाच्या जागेवर उपाय. दीप अमावस्येच्या रात्री तिजोरीसमोर किंवा पैसे ठेवण्याच्या कपाटासमोर 1 दिवा लावावा आणि त्याच्या खाली थोडे अक्षता ठेवावे. हे तांदूळ दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. इडापिडा आणि वाईट नजर दूर करण्याचा उपाय. अमावस्येच्या रात्री एका दिव्यामध्ये थोडे काळे तीळ किंवा 1 लवंग टाकून तो दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. घरातील सर्व इडापिडा, आजारपण आणि वाईट नजर बाहेर जावे अशी प्रार्थना करावी. अमावस्या संपण्यापूर्वी अमावस्येच्या संध्याकाळी देवघरात कापूर, 5 लवंग आणि थोडी पिवळी मोहरी एकत्र जाळावी आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. वर्षानुवर्षाची नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जातात. आता उंबरठ्याची विशेष पूजा व रांगोळी. अमावस्येला घराचा उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळदीचे पाणी शिंपडावे. उंबरठ्यावर स्वस्तिक काढून दोन्ही बाजूला दिवे लावावेत आणि उंबरठ्याची पूजा करावी. यामुळे कोणतीही वाईट शक्ती किंवा आजारपण घरात प्रवेश करत नाही. पितृदोषापासून मुक्तता. पिंपळाचा उपाय. दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि काळे तीळ अर्पण करावे. पितरांचे स्मरण करून हात जोडावे आणि पितृदोष शांत होतो आणि अडकलेली कामे पूर्ण होतात. आता मैत्रीण, हे सर्व उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत. यातील तुम्ही कुठलेही 1-2 उपाय केले तरीसुद्धा तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा, संकटे आहेत तर ते क्षणात निघून जातात असे म्हटले आहे. तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव नक्की टाईप करा किंवा हर हर महादेव टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.